रंगपंचमीसाठी दरवर्षी मी माझ्या मेलघाटामध्ये मैका म्हणतो, तो मैक्याच्या पूर्ण फर्ज जे असते मुलीचे ते मी वेळोवेळी निभवताना लोक मला पाहते आणि ती प्रेम आहे माझं, ते नेहमी तसंच कायम राहणार. आजची परंपरा आहे जी कायम ठेवलेली आहे केवलराम काळे यांनी जी अन्नदानाची, आता दरवर्षी आपण भेट देतात. दरवर्षी जेव्हा आमचे प्रवासी लोक, मजदूर वर्ग जेव्हा दुसरे गावातून, राज्यातून परतवाडा या शहरामध्ये येतात आणि इथून बस आपल्या आपल्या गावासाठी जेव्हा जातात, तेव्हा मधात जे वेळ असते त्यांची जेवणाची, हा सगळी वेळ जे दरवर्षी प्रमाणे सगळे सेवा देतात. आमचे केवल भाऊ आहे, त्यांनी जे आरोग्याचं शिबिरही ठेवलं गेल्या 2 दिवसापासून, आज दुसरा दिवस आहे, उद्या तिसरा दिवस आहे. तर याच्यामध्ये बरेचसे चेकअप्स जे मेलघाटाचे आमच्या लोकांना आवश्यक आहे त्याच्यामध्ये चेकअपही होत आहे. मला वाटतं याच्यापेक्षा पुण्य काय होऊ शकतं. फगवा मागण्याची परंपरा आहे, आपण काय आवाहन करणार जिल्ह्यामध्ये जेव्हा लोक दाखल होतात मेळघाटामध्ये? मला वाटते जेही लोक होळीसाठी वेकेशनसाठी मेलघाटाला जातात होळीमध्ये, जर फगवा कोणी मागितलं तर खूप प्रेमाने द्यावं, कारण त्यांचं हे सण ते किती चांगलं काम जरी असलं तर मेलघाटचे आमचे आदिवासी लोक, मेलघाटमध्ये राहणारे सगळे लोक, ते सगळे काम धंदे सगळे बाजूनी ठेवून फक्त होळी साजरी करायला आपल्या परिवार आणि गावामध्ये येतात. आणि आपण जर या फेस्टिवलसाठी मेलघाटामध्ये येत असन ॲज अ टुरिझम म्हणून, तर नक्की आपल्याला विनंती आहे त्यांना फगवा देऊन त्यांचा मान सन्मान करून आपण त्यांचे रंगामध्ये एन्जॉय केला पाहिजे, एवढं सगळ्यांना विनंती करते. आणि सगळ्यांना आपले व्ह्युअर्सला सगळ्यांना मनापासून रंगपंचमीची, होळीची मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. तर एका इकडे तुम्ही आहेत, बच्चू भाऊचा सध्या मेळघाटात, ते